शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो की आपल्याला साधारणपणे अवकाळी पावसाचा अंदाज मिळतोय. तर त्या संदर्भात काय हवामानात बदल झालेत वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून ते आपण बघणार आहोत. आणि साधारण पुढील आठवड्यामध्ये जे पावसाचं संभाव्य शक्यता आहे त्याचाही अंदाज आपण घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हे कमजोर झालेलं आहे. उत्तर भारतामध्ये WD येण्याची शक्यता आहे. आपण सुरुवातीला तापमानासंदर्भात अंदाज घेणार आहोत. उद्या साधारणपणे पहाटे 5 वाजता 23 तारखेला जर आपण अंदाज बघितला तर 20 अंशापासून तर जवळपास 17 अंशापर्यंत किंवा 16 अंशापर्यंत बऱ्याच विभागात तापमान आहे. याचा अर्थ आता थंडीचं प्रमाण महाराष्ट्रातलं कमी झालंय. साधारण ही थंडी 30 तारखेला उत्तरेकडून म्हणजे जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांकडून कमी व्हायला सुरुवात होईल. 5 जानेवारीला जरी आपण नजर टाकली तर मालेगाव 11 अंश सेल्सिअस, जळगाव 12 अंश सेल्सिअस, नाशिक 12 अंश सेल्सिअस, पुणे 13 अंश सेल्सिअस अशा पद्धतीने सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर आपल्याला थंडीचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून थोडी थंडी वाढेल असा अंदाज आहे. म्हणजे थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला स्कायमेटच्या अंदाजामध्ये काही बदल होतोय का हे आपण बघणार आहोत. 24 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक वादळी क्षेत्र बंगालच्या उपसागरात असणार आहे. साधारण 25 तारखेला हे भूभागाच्या दिशेने सरकू शकतं. 26 तारखेला हलकासा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दाखवण्यात येतोय. महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला त्याचा परिणाम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या पूर्वेकडील भागात याचा प्रभाव जाणवतोय. हा प्रभाव 28 तारखेलाही मध्य भारतावर महाराष्ट्रासहित राहणार आहे. 29ला हलका प्रभाव विदर्भात राहील, अन्यथा याचा प्रभाव संपणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार. उद्या 23 तारखेलाच उत्तर भारतात एक WD दाखवला जातोय. विशाखापट्टणमजवळ कमी दाबाचं क्षेत्र आणि महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असा एक साधारण उद्याचा अंदाज आहे. 24 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती, एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाची तीव्रता देखील वाढते. 25 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय राहणार आहे. उत्तर भारतात हलका WD ही आहे, त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती कायम राहील. विशाखापट्टणमजवळ असलेला कमी दाबाचा प्रभाव हा काही अंशाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता आहे. 27 तारखेला आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात याचा प्रभाव सुरू होईल. 28 तारखेला आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस असू शकतो. मात्र कोकण किनारपट्टीला याचा प्रभाव असणार नाही. 29 तारखेला मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. 30 तारखेपासून मात्र पावसाळी प्रभाव महाराष्ट्रातून संपेल असा अंदाज कायम होतोय. ECMWFच्या या व्हर्जननुसार आपण जर अंदाज घेतला धावत्या स्वरूपामध्ये तर सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या एक कमी दाब आहे आणि हा काही अंशाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता साधारण 27 तारखेला आहे. 27 तारखेलाच उत्तर भारतात एक WD आहे आणि कमी दाब या दोघांमध्ये ट्रपलाईन तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा साधारण 28 तारखेचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही एक हलकी चक्राकार स्थिती आहे, ज्याचा परिणाम बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अजूनही होणार आहे.
आणि जवळपास ही 27 तारखेपर्यंत अस्तित्वात राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र ती महाराष्ट्र तेलंगणा अशी थोडी सरकण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे उत्तर भारतातील WD आणि या सिस्टममध्ये एक ट्रफलाईन तयार होऊन हलका पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. साधारण 27 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वारे हे फिरून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत आणि त्यामुळे बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राकडे सरकले जातील आणि पर्यायाने पावसास अनुकूल स्थिती 27-28च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तयार होतोय. आपण जर सध्या बघितलं तर अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव पूर्व भागात पावसाचा अंदाज अगदी साताऱ्यापर्यंत दिला जातोय. त्यामुळे या वातावरणात बदल होतोय हे मात्र नक्की. सध्याही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे आणि या ढगाळ परिस्थितीत रात्री देखील थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे. थोडं नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार किंवा कोकण किनारपट्टीला देखील थोडी ढगाळ परिस्थिती उद्या राहण्याची शक्यता आहे. थोडाफार जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला किंवा बीड वगैरे भागात 24 तारखेला पावसाचा अंदाज दिला जातोय. त्यामुळे हलका पाऊस महाराष्ट्रात काही विभागात 24 तारखेला होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज तयार झाला आहे. 25 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते जळगावच्या दरम्यान थोडंफार पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा देखील अंदाज आहे. मात्र 25 तारखेला ढगाळ परिस्थिती थोडी घट आपल्याला बघायला मिळते. 26 तारखेला मात्र पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती अनुकूल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं, कारण वाऱ्यांची दिशा ही बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने हे बाष्पयुक्त वारे घेऊन जाणारी तयार होते. 27 तारखेला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे, कारण हे वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. आणि आपण बघतो लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, अगदी छत्रपती संभाजीनगर, नाशिकपर्यंत हे वारे पोहोचत आहेत. त्यामुळे यातून पावसाची परिस्थिती काही विभागात विरळ स्वरूपात निर्माण होऊ शकते असा अंदाज कायम आहे. त्यामुळे आपण यातून बघतो की जवळपास अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या काही भागात पावसाचा अंदाज आहेच. जळगाव जिल्ह्यातही काही विरळ पाऊस होऊ शकतो. त्यामुळे एकूणच आपण सांगितल्याप्रमाणे पावसाचा अंदाज कायम आहे. सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जळगाव पूर्व भागात पावसाचा अंदाज अजूनही 28 तारखेला कायम आहे. या हवामानात अजून काय बदल होतोय ते मात्र बघावं लागेल. थोडं 28 तारखेलाच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती, अकोल्याच्या काही भागात गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी संत्रा बागा वगैरे आहेत, शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने काळजी घेणं आवश्यक आहे. 29 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे, परंतु फार मोठं पावसाळी वातावरण काही 29ला तयार होईल असं वाटत नाही. हलका शिडकवा एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. पुढे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी असण्याची शक्यता नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.